अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय, तर कमर्शियल गॅस पुरवठ्याअभावी भारतात हॉटेल व्यवसाय धोक्यात आलाय। नाशिकच्या येवल्यातील हॉटेल व्यावसायिकाकडे 1-2 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे। तो संपल्यानंतर हॉटेल बंद करण्याची वेळ येणार आहे, त्यामुळे वेटर आणि कामगारांवर उपासमारीची वेळ येईल अशी माहिती येवल्यातील हॉटेल व्यावसायिकांनी दिलेली आहे। याच संदर्भात हॉटेल व्यावसायिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। सध्या अमेरिका इराण युद्ध जे सुरू आहे, या युद्धाचा थेट परिणाम भारतावर पाहायला मिळत आहे। भारतातील हॉटेल व्यवसाय आता सध्या पहिला धोक्यात आलेला आहे, कारण की 2 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा सध्या शिल्लक आहे आणि हा गॅस संपल्यानंतर कमर्शियल गॅस आम्हाला मिळणार नाही, त्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आमच्यावर येईल आणि आम्ही हॉटेल बंद केल्यानंतर आमच्याकडे असलेले शेकडो कारागीर उपाशी मरतील अशी भावना हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत आहेत। येवल्यातील हॉटेल व्यावसायिक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, आता युद्धाच्या परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस मिळतोय का? माझे नाव मनीष मेहता आहे। माझे येवल्यात 2 हॉटेल असून सध्या इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध चालू आहे। भारत सरकारने कमर्शियल गॅस बंद केली आहे, त्यामुळे आता 2 दिवस आमच्याकडे गॅस पुरेल तेवढं गॅस साठा शिल्लक आमच्याकडे आहे। त्यानंतर जर गॅस नाही भेटलं तर आम्हाला दुकान बंद करण्याशिवाय काही पर्याय नाही आहे। आता आमच्याकडे जवळजवळ अनेक कर्मचारी काम करत आहे, आता त्यांची उपाशी मारायची वेळ येणार आहे। म्हणून मी भारत सरकारला हा विनंती करतो की आमचे हॉटेल व्यावसायिकांना आणि त्याच्यात काम करणारे कर्मचाऱ्यांना काहीतरी पर्याय सुचवा, ताकी हॉटेल व्यावसायिक आणि जे कारागीर आहेत, कारण की ते देखील अवलंबून आहेत, त्यांचे कुटुंब त्यावर अवलंबून आहेत आणि जर हॉटेल बंद करण्याची वेळ आली तर त्यांच्या उपासमारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।